लाडक्या बहिणी 26 तारखेपासून वाट पाहतायत 11व्या हप्त्याची, कारण की या ठिकाणी स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं, मी 4.25 कोटी रुपयांच्या फाईलवरती सही केली, माझ्या लाडक्या बहिणींना हा मे महिन्याचा हप्ता 2 ते 3 दिवसामध्ये वाटप होईल. परंतु 2 ते 3 दिवस झाले, त्याच्यानंतर आता शेवटचा आठवडा मे महिन्याचा चालू झालाय. माझ्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी 2 ते 3 दिवसामध्ये पैसे भेटतील असं सांगण्यात आलेलं होतं. फाईल देखील क्लिअर झाली असं सांगण्यात आलं होतं. परंतु मात्र 26 तारखेपासून लाडक्या बहिणी, लाडक्या ताई वाट पाहताय मे महिन्याच्या हप्त्याची. मात्र 26 तारखेपासून या ठिकाणी काल 29 तारीख होती, काल देखील पैसे जमा झालेले नाही. 28 लाही पैसे जमा झालेले नाही, 27 लाही पैसे जमा झाले नाहीत. त्याच्यानंतर आज 30 तारीख आहे. हा या ठिकाणी आज 30 तारखेला सकाळपासून कुणाचेही पैसे अजून आलेले नाहीत. बघा, तुमचे दुपारी किंवा संध्याकाळी पैसे आले असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. बघा, सरकारने या ठिकाणी एकच तारीख फिक्स करायला पाहिजे, महिन्याची कुठलीही एक तारीख फिक्स करायला पाहिजे. कारण की या ठिकाणी अर्थसंकल्पामध्ये या योजनेसाठी तरतूद करण्यात आलेली पैशाची अर्थसंकल्पामध्ये 36,000 कोटी रुपयांची तरतूद आहे. मग प्रत्येक महिना चालू झाला की त्या वेळेस या ठिकाणी GR काढून किंवा या ठिकाणी त्या वेळेस अर्थसंकल्पामधून जेवढी पण त्या महिन्यासाठी निधी लागतो तो लवकरात लवकर घेऊन या ठिकाणी लाडक्या बहिणींना एक तारीख फिक्स करून त्या दिवशी पैसे द्यायला पाहिजेत. कारण की लाडक्या बहिणी महिन्याच्या शेवटच्या तारखेपासून वाट पाहतात. बघा, एप्रिल महिन्याचा हप्त्याची देखील तसंच झालं. अक्षय तृतीयेच्या निमित्ताने पैसे देऊ असं म्हटलं, मात्र पैसे आले नाही. एप्रिल महिन्याचे पैसे या ठिकाणी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दिले गेले. त्याच्यानंतर आता मे महिन्याचा जवळपास या ठिकाणी 30 तारीख आहे, म्हणजे या ठिकाणी आजचा दिवस आणि उद्याचा दिवस, 2च दिवस शिल्लक राहिलेले आहेत. परंतु अजूनपर्यंत देखील या ठिकाणी कुणालाही पैसे भेटलेले नाहीत. मग ह्या 2 दिवसामध्ये जर पैसे नाही आले तर लाडक्या बहिणींना मग आता तुम्ही डायरेक्टली 3,000 रुपये देणार का? कारण की 3,000 रुपये कशाचे? 11वा हप्ता प्लस 12वा हप्ता, या ठिकाणी 2 हप्त्याचे एकत्र पैसे देणार का? मग त्याच्याबद्दल काय अपडेट आली ती देखील आपण बघूयात. बघा, आता GR वरती GR निघतायत. अजून एक नवीन GR आलेला आहे काल या ठिकाणी जवळपास 2 दिवसापूर्वी, म्हणजेच 28 मे 2025 ला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबत. तर बघा, आता 23 तारखेला देखील GR आला होता, ज्यामधून या ठिकाणी जवळपास 335 कोटी रुपये या ठिकाणी निधी घेण्यात आलेला होता. त्याच्यानंतर आता अजून एक नवीन GR आलेला आहे. ह्या GR मध्ये जर आपण बघितलं, लाडकी बहीण योजनेबद्दलची महत्त्वाची माहिती दिली, याच्यामध्ये देखील त्यांनी निधी वितरणाबाबतची माहिती दिलेली आहे. बघा, तुम्हाला या ठिकाणी ह्या 2 दिवसामध्ये म्हणजे आज आणि 31 तारखेला पैसे नाही आले तर हे पैसे कधी भेटू शकतात त्याची देखील माहिती आलेली, ती देखील आपण बघूयात. लाडक्या बहिणींच्या खात्यात एकाच दिवशी 3,000 रुपये जमा होऊ शकतात. मग हे जर तुम्हाला मे महिन्याचे पैसे नाही आले तर तेव्हा या ठिकाणी हे 3,000 रुपये तुम्हाला येऊ शकतात. कसे काय त्याबद्दलची पुढे माहिती आहे ते आपण बघूयात. त्याच्या अगोदर बघा, तुम्हाला अजून एक GR आलेला आहे. पैसे तुमचे कुठेही जाणार नाहीत. 100% तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा जो पण हप्ता आहे तुमचा मे महिन्याचा असेल, त्याच्यानंतर पुढे जून महिन्याचा असेल, हा पैसे तुम्हाला प्रत्येक वेळेस भेटत राहणार. परंतु या ठिकाणी प्रत्येक वेळेस तुम्हाला वाट पाहावी लागते. त्यासाठी सरकारनं मनावरती घेऊन महिला व बालविकास विभागाने या ठिकाणी लाडक्या बहिणींसाठी एक तारीख फिक्स करावी, जेणेकरून त्यांना प्रत्येक तारखेला त्या दिवसाला या ठिकाणी पैसे भेटून जातील. कारण की बघा, अर्थसंकल्पात तरतूद आहे, पैशाची या ठिकाणी कमतरता नाही. त्याच्यामुळे एक तारीख फिक्स केल्यास प्रत्येक वेळेस या ठिकाणी त्या वेळेस पैसे येतील, ज्यामुळे लाडक्या बहिणी वाट पाहणार नाहीत. तर बघा, आता या ठिकाणी म्हटलंय, राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषण सुधारणा करण्यासाठी, कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. म्हणजे योजना सुरू आहे. सदर योजनेअंतर्गत पात्र कालावधी दरम्यान या ठिकाणी राज्यातील 21 ते 65 वर्ष वयोगटातील प्रत्येक पात्र विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिलेला तिच्या स्वतःचा आधार संलग्न खात्यात या ठिकाणी थेट हस्तांतरणाद्वारे DBT द्वारे 1,500 रुपयाची रक्कम देण्यात येत आहे. 2025-26 या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या मागणी क्रमांक या ठिकाणी नंबर आहे 1, लेखाशीर्ष नंबर दिलेला आहे. त्यानंतर बघा, या ठिकाणी या उद्दिष्टाखाली करण्यात आलेल्या दिले या ठिकाणी 2,511 कोटी फक्त या ठिकाणी बघा, इतक्या कोटी अर्थसंकल्पातील तरतूद जी आहे या ठिकाणी इतका निधी पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट हस्तांतरणाद्वारे अदा करण्याच्या अनुषंगाने वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. तर बघा, आता निधी तुम्हाला भेटलेला आहे, त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची आवश्यकता नाही. तुमचे या ठिकाणी 2025-26 या आर्थिक वर्षासाठी, म्हणजेच मे महिना असेल, जून महिना असेल, त्याच्या पुढचा महिना असेल, ह्या सर्व महिन्याचे तुम्हाला आता पैसे भेटत राहणार. कारण की बघा, 2025-26 या आर्थिक वर्षासाठी या ठिकाणी मागणी करण्यात आलेली होती. महिला आणि बालविकास विभागाने अर्थसंकल्पामध्ये जो निधी मंजूर केलेला आहे, बघा, अर्थसंकल्पीय तरतुदीमधून जवळपास किती निधी मागितलाय आता या ठिकाणी महिला व बालविकास विभागाने?
2,511 कोटी इतका निधी पात्र लाभार्थ्यांच्या आधार थेट बँक खात्यामध्ये या ठिकाणी वितरित करण्यासाठी या ठिकाणी शासनाने मान्यता दिलेली आहे. शासन निर्णय काय झाला बघा, ही तुमच्यासाठी मोठी गुड न्यूज असणार आहे. या ठिकाणी निधी जो आहे या ठिकाणी मंजूर झालाय, शासनाने मान्यताही दिलेली आहे. 2025-26 या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची मागणी जी आहे या ठिकाणी करण्यात आलेली होती, ज्याच्यामध्ये हा निधी मागण्यात आलेला होता. त्यापैकी 2,984 कोटी फक्त इतका निधी सर्वसाधारण घटकांसाठी वितरित करण्यास शासनाने या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे. हे अनुदान सशर्त अनुदान आहे असं सांगण्यात आलेलं आहे. सदर योजनेतील खर्चासाठी या ठिकाणी मंत्रालय मुंबई हे नियंत्रण अधिकारी असणार आहेत. आहरण व संवितरण अधिकारी राहणार आहेत. सदरचा वितरित करण्यात आलेला निधी आहरण संवितरण अधिकारी यांनी आभासी वैयक्तिक ठेव लेखा प्रणालीद्वारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीच्या राज्य स्तरावरील स्टेट बँक ऑफ इंडिया खाते क्रमांक बघा या ठिकाणी दिलेला आहे. या अनुषंगाने त्यावरती तात्काळ कार्यवाही करावी असंही सांगण्यात आलेलं आहे. मध्ये निधी जमा करण्यासाठीचा, त्याचसोबत या ठिकाणी बाकीचे सर्व अटी आणि शर्ती या ठिकाणी देण्यात आलेले आहेत, त्या आपण GR मध्ये पाहू शकतात. या GR ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे. तर बघा, खूप मोठी गुड न्यूज या ठिकाणी तुमच्यासाठी आहे. ती म्हणजे मे महिन्याचाच नाही तर जून 2025-26 हे जे आर्थिक वर्ष ह्या पूर्ण वर्षासाठी जो निधी लागतोय त्याची मागणी जी आहे अर्थसंकल्पामध्ये जी तरतूद करण्यात आलेली होती, ती मागणी करण्यात आलेली होती की जवळपास या ठिकाणी 2,000 कोटीपेक्षा जास्तीचा निधी जो आहे आम्हाला पाहिजे 2025-26 आर्थिक वर्षासाठी, तो मिळावा. तर ती मागणी मान्य झालेली आहे. मग तुमचा जो जसं की मे महिन्याचा हप्ता लेट झालेला आहे, मग पैशाची फाईल मंजूर झालेली आहे, त्यामुळे तरी देखील पैसे जमा झालेले नाहीत. तर आता बघा या ठिकाणी पुढचा महिना असेल, ह्या महिन्यासाठी तुमचा लेट होऊ नये म्हणून अगोदरच या ठिकाणी हा आता GR काढण्यात आलेला आहे. त्यानुसार या ठिकाणी पैसे महिला व बालविकास विभागाकडे मागवून घेण्यात आलेले आहेत. तर ही एक महत्त्वाची अशी अपडेट होती, GR होता. आता बघा, मे महिन्याचे पैसे तुम्हाला या ठिकाणी जर ह्या 2 दिवसामध्ये नाही आले, 30 किंवा 31 तारखेला, बघा 30 किंवा 31 तारखेला पैसे येतीलच असा आपण विचार करूयात, सकारात्मक विचार करूयात. कारण की बघा, स्वतः उपमुख्यमंत्र्यांनीही सांगितलेलं होतं की फाईलवरती सही झाली आणि लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता लवकरच त्यांच्या खात्यामध्ये जमा होईल असं सांगण्यात आलेलं होतं. अजून हे 2 दिवस आहेत, आजचा आणि उद्याचा दिवस आहे. या दिवशी देखील पैसे जमा होऊ शकतात. तुमचे पैसे जमा झालेत की नाही संध्याकाळपर्यंत आज कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल मे महिन्याच्या हप्त्यामध्ये तुम्ही प्रतीक्षेमध्ये आहात. जर मे महिन्याचा हप्ता या 2 दिवसामध्ये जमा नाही झाला तर तुमचा मग हप्ता जो असणार आहे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये येऊ शकतो. मग जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये आला तर लाडक्या बहिणींना 11व्या हप्त्यासोबत या ठिकाणी 11व्या हप्त्याचे 1,500 रुपये प्लस 12व्या हप्त्याचे देखील 1,500 रुपये असे मिळून 3,000 रुपये दिले जाऊ शकतात. परंतु तसा अजून निर्णय झालेला नाही. ही एक शक्यता आहे, जी न्यूजमध्ये माहिती आली ती तुम्हाला या ठिकाणी मी दिलेली आहे. जर पुढच्या महिन्यामध्ये या ठिकाणी जर हप्ता गेला तुमचा, तर पुढील महिन्यामध्ये मे आणि जून या दोन्ही महिन्याचे या ठिकाणी 3,000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये येण्याची शक्यता आहे असं म्हटलं जात आहे. परंतु त्याबद्दल अधिकृत अजून निर्णय झालेला नाही. परंतु त्याच्या अगोदरच आज किंवा उद्या या ठिकाणी मे महिन्याचे तुमचे पैसे जमा होऊ शकतात. जर जून महिन्यामध्ये हप्ता गेला तर एकतर जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये पैसे भेटू शकतात किंवा जूनमध्ये कधीही मग दोन्ही हप्ते एकत्र तुम्हाला म्हणजेच 3,000 रुपये एकत्र देखील येऊ शकतात. तर याबद्दल अजून जसं अपडेट येईल तसं वेळोवेळी तुम्हाला पाहायला भेटेल. हा GR खूप महत्त्वाचा होता, हा देखील आलेला आहे. याच्याबद्दलची ही माहिती तुम्हाला दिलेली आहे. याबद्दल अजून खूप तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा आणि पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.